तो आपके जीत के ऊपर क्या कहेंगे जिस प्रकार से भरतोष लोगों को विजयी हुई है? पहला मैं 23 के सभी मतदार राजा का आभार व्यक्त करना चाहता हूँ। मेरी बच्ची दिव्या सबीर पाटिल, मेरी दूसरी छोटी बड़ी बहन भारती हनुमान चौधरी, मेरे बड़े भाई नारायण रतन चौधरी और मैं खुद प्रभाग से सबका जमाना जब्त करके चुन के आए हैं। ये हमारी ताकत है। सर, दूसरा विषय ऐसा था कि वार्ड क्रमांक 22 से अपक्ष उम्मीदवार नीतीश शेखर का जो प्रकरण हुआ था, अरे इतना लेट क्यों हुआ ये मुद्दा? देखो ये संविधान की जीत है। ये हमारे नीतीश शेखर के सभी कार्यकर्ता की जीत है, प्रभाग 22 के सभी नागरिकों की जीत है। लेकिन जो श्याम अग्रवाल ने किया ना, रड़ी का दाव किया, लास्ट तक हमारे भाई को सर्टिफिकेट लेने देने दिया कि हमारा जीत मंजूर नहीं है। अरे तेरे को हरा के, तेरे छाती पे झंडा गाड़ के हम लोग जीत के आए। मराठीत से विजयाचं श्रेय आम्हाला सर्व पार्टीच्या आमच्या देवेंद्र फडणवीस, मोदी साहेब असो, आमदार खासदार कपिलजी पाटील असो, आमदार महेश चौगुले, रवी सावंत असो, सर्वांनी. पण सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वात कोणाला अगर खास द्यायचं असेल तर वार्ड नंबर 22च्या जनतेला द्यायला लागेल. या माणसांनी दहशत आणि गुंडागर्दी करून आमच्या उमेदवाराला त्रास देण्याचं काम केला. निवडून आल्यानंतर सुद्धा 3 तास सर्टिफिकेट देण्यासाठी केला. आम्हाला संविधानावर भरोसा होता, म्हणून आज आमचा विजय झाला आणि नीतीश शेखर ऐतिहासिक मताने निवडून आला. छत्रपती शिवाजी महाराज. काय म्हणणार तू? गंगापूर महानगरपालिकेत जाणार आहे, त्याबद्दल तुझं वक्तव्य काय आहे आणि कुणाचा आभार व्यक्त करणार? तुझा पाठीशी कोण कोण होता? नमस्कार. मी सर्वप्रथम संपूर्ण जनतेचे आभार व्यक्त करते की मी त्यांच्याकडे कधी मत नाही, त्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी गेली आणि त्यांच्या परीने मी आज इथे मला जनतेने निवडून दिले. आणि मी आज जी इथे आहे, माझं चौधरी परिवार आणि पाटील परिवार, सासर आणि माहेर दोघांच्या सपोर्टने आज मी इथपर्यंत पोहोचली. त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करते आणि अशीच त्यांची मला साथ असेल आणि जनतेचं पण मी सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन. एवढंच बोलते. धन्यवाद. ओके.